शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हळदीच्या पिकावर आणि इथं हळदीच्या प्लॉटमध्ये आपली ही तिसरी फवारणी आहे। आणि फवारणीमध्ये आपण आता औषधी कुठली घेतली तर आता सध्या तर औषधी आपली जी आहे तर आपल्याला कीटकनाशक महत्त्वाचं आहे, कारण पानं खाणारी अळी आली आहे तर त्याची पानांना छिद्र पाडते। तर त्यासाठी आपण क्विनॉल-फॉस घेतलेला आहे आणि क्विनॉल-फॉस आपण इथं घेतलेला आहे, इथं 30 मिली घेतलेला आहे। बुरशीनाशक आपल्याला पाहिजे तर आपण इथं कस्टोडिया घेतलं 25 मिली। त्याच्यानंतर आपण मायक्रोन्यूटन्स घेतलेला आहे, त्याच्यानंतर स्टिकर घेतलेला आहे आणि इथं घेतलेली आहे ही पुडी टेट्रासायक्लिनची। त्याच्यात आपण 2 पंप केलेले आहेत। तर अशा प्रकारे आपण इथं फवारा घेतलेला आहे, कारण 6 ग्राम आहे 3-3 ग्राम आणि क्विनॉल-फॉसमुळे अळीचं कंट्रोल होते। बुरशीनाशक कस्टोडिया, बाकी मायक्रोन्यूटन्स आणि स्टिकर आणि ही पण इथं टेट्रासायक्लिन। तर एकदम चांगल्या प्रकारे अँटीबायोटिकचं काम करते, ग्रोथ वाढते चांगल्या प्रकारे। तर अशा प्रकारे या सर्वांमुळे आपल्याला एक चांगलं असं पाहिजे तसे कंटेंट्स येतात आणि आपली हळद हिरवीगार आणि पिवळेपणा घालवते। आता हिरवी बरीच झाली, इथं वाढ कमी झाली क्षारवड जमीन असल्यामुळं, बाकी सर्व हिरवीगार झाली आणि हळदीला एक चांगला कलर आलेला आहे। तरी पण आता ही फवारणी आपण करणं आवश्यक आहे, कारण पाऊस भरपूर पडला होता, 9 ते 10 दिवस पाऊस होता, झड होती, पाणी वाहिलं पण आपल्या प्लॉटमधून इथून पण पाणी असं गेलं होतं आणि बेड पण काही डगरले होते। तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं फवारणी पाहिजे। तर फवारणीमध्ये अशा प्रकारे आपण इथं औषधी घेतलेली आहे आणि आता औषधी घेतल्यानंतर आता इथं हे फवारा आपल्याला इथं हळदीला घ्यायचा आहे। तर बघा इथं ड्रीप पण आपलं अंतरलं आहे आणि हळदीचं जे अंतर आहे बघा 6 इंचावर 9 इंचावर अशा प्रकारे उगवण झालेली आहे आणि थोडं आता गवत पण वाढलेलं आहे। तर आता निंदन पण करावं लागते, त्याला आपण खुरपणी म्हणतो, परंतु सध्या ओलावा असल्यामुळं काही करता येणार नाही 2 दिवस। एकदा सुकलं की मग आपल्याला खुरपणी म्हणून करता येते आणि हळदीवर बेडचं पण काम करता येते। थोडा बेड डगरला पावसामुळं, अतिपावसामुळं, हे सर्व काम आपल्याला इथं करायचे आहे। तर हा जो भाग आहे हा हलक्या जमिनीमुळे इथं थोडासा वाढ कमी झाली, उगवणशक्ती पण कमी झाली, लेट निघाली, छोटी आहे ती, परंतु बाकी सर्व हळद आपली चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली आहे। तर ही आहे हळद चंद्राई, भरघोस उत्पादन देणारी आणि एकदम चांगल्या प्रकारे उत्पादन देते। आता केळीच्या पानासारखी जाड पान आपल्याला इथं बघा मिळत आहे आणि एकदम हिरवे गच्च पानं। अजून याच्यानंतरसुद्धा अजून हिरवीगार आणि उंच होती, कारण आपल्याला ड्रीपमधून खतं द्यायची, खताचा 1 डोस द्यायचा आहे, असं बरेच कामं करायचे आहे। यावर्षी पण सध्या हळदीला 12,000 रुपयेपर्यंत भाव आहेत, पुढच्या वर्षी किती राहते ते सांगता येत नाही, पण तरीही आपण इथं चांगल्या प्रकारे उत्पादन घेणं आवश्यक आहे। तर त्यासाठी चांगली सोय करणं आवश्यक आहे। तर त्यासाठी आपण इथं हळदीला चांगली सोय करत आहोत, म्हणजे चांगलं व्यवस्थापन त्याच्यावर फवारणीचं, खताचं, ड्रिचिंगचं, हे सर्व निंदन, खुरपणी, बेड बनवणे, पुन्हा बेड करणे। तर आता औषधी टाकणं चालू आहे, काही बकेटमध्ये तयार केलेलं आहे औषधी आपण। तर अशा प्रकारे औषधी पंपामध्ये टाकायची आपल्याला। आणि इथं औषधी पायावर पडली तर आग वगैरे होऊ नये, तर त्यासाठी इथं पायाला तेल लावणं चालू आहे। बघा इथं बघू शकता, दोन्ही पायाला तेल, हाताला, तळ हाताला, वरून हाताला, जेथपर्यंत भाग उघडा आहे पायाचा हाताचा तिथपर्यंत तेल लावणं चालू आहे अशा प्रकारे। तर अशा प्रकारे फवारणी आपण चालू केली आहे। नोजल जे आहे गोल्ड नोजल आहे,